हॅलो एव्हरीवन. थंडीचे दिवस असू देत किंवा इतर कुठलाही सीझन असू देत, इडलीचे पीठ व्यवस्थित फर्मंट करायची एक नवीन पद्धत तुम्हाला सांगणार आहे. कुठली आहे ती पद्धत? चला सांगते. त्यासाठी घेतलेले 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धा चमचा मेथीची दाणे व्यवस्थित साफ करून 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि 8 ते 10 तासांसाठी भिजत ठेवलेले आहे. 8 ते 10 तास झाले की आपल्याला वाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला त्याच्या अगोदर अर्धी वाटी पोहे भिजत घातलेले आहे. सुरुवातीला डाळ वाटून घेतली, नंतर तांदूळ वाटून घेतले, शेवटच्या बॅचला तांदूळ आणि पोहे वाटून घेतलेले आहेत. सगळं व्यवस्थित वाटून झाले की त्याला 5-6 मिनिटे हाताने व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आणि एका पॅकबंद डब्यामध्ये घालून 8 ते 10 तासासाठी फर्मेंट होऊन द्यायचं आहे. थंडीचे दिवस असतील तर हा डबा तुम्ही ब्लँकेटने गुंडाळून ठेवू शकता किंवा या इडलीच्या पिठाच्या शेजारी एका गरम पाण्याचा डब्बा ठेवायचा आहे आणि दोन्ही डबे अगदी व्यवस्थित जवळजवळ ठेवून एका ब्लँकेटने व्यवस्थित गुंडाळून ठेवायचं आहे. मस्त असं 8 ते 10 तास झालं की बघा, मस्त असं पीठ आपलं हलकं फुलकं आणि व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे. अगदी मस्त अशी ही पद्धत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. बाय.